शहरातील एका नामांकित शैक्षणिक संकुल महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटियन सोसायटीत मागील 40 वर्षापासून अनेक बाबतीत अनियमितता सुरू आहे। हाजी गुलाम मोहम्मद ट्रस्ट, मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेसह अन्य संस्थांमध्ये तब्बल 10,000 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला असल्याची माहिती युनायटेड नेशन्स संलग्न इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अँबॅसिडर संघटनेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर सलीम बागवान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही कारवाई करण्यात आली नाही। डॉक्टर P.A. इनामदार यांनी सर्व संस्थेतून राजीनामा द्यावा किंवा अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशाराही बागवान यांनी दिला। पत्रकार परिषदेस चंद्रशेखर गव्हाणे, अनवर बागवान, डॉक्टर अविनाश सुंकुडे आदी उपस्थित होते। मोठा स्कॅन्डल आहे हा। इंटरनॅशनल क्रिमिनल माणूस आहे। त्याचे सगळे लोकांची दिशाभूल करून करोडो रुपयाचा घोटाळा करतोय। तिने सांगितलं मी 15 रुपये घेऊन बिजापूरवरून आलाय, माझा 1 रुपयाचा लोन नाही, हे नाही ते नाही। हे जेवढे विजय माल्य आहेत, बाकीचे लोक आहेत, ते बँकेकडनं पैसे घेऊन पळाले, पण हे बँकेलाच आपला समजून त्याला वापरतोय। 40 वर्षाला लोकांना डिव्हिडंड दिलेलं नाहीये। त्यासाठी मी गेली 7-8 वर्ष झाले त्याच्याची मी हे लढतोय। तर आमचे सारखे लोकांना, आमच्या मुस्लिम धर्मामध्ये सगळे गोरगरीब लोक आहेत, कोणी आवाज उचलत नाही, हे उचलत नाही। ज्याने आवाज उचलला त्याला नोटीस पाठवतो, त्याची कंप्लेंट करतो, RC मार्फत त्याला त्याच्यावरती दडपण आणतोय। माझ्यावरती पण बघा 500 कोटीचं माझे हे आहे का कॅपॅसिटी, माझ्याकडे 500 कोटीचं माझ्यावरती माननीय नोटीस पाठवलं। आता काल त्याला माहीत पडलं की मी इथे पत्रकार परिषद घेतोय, म्हणून तिने काल मला परत हे पाठवलं माननीय सर की तुम्ही असं करू नका म्हणून। म्हणजे हे सगळं हे प्रेशर टाकण्यात टाकते। मी आता हे 15 दिवसात जर ह्यांनी पोलीस प्रशासनाने बाकीच्या लोकांनी काय त्याच्यावरती ॲक्शन नाही घेतलं, त्याला इमिडिएटली ते अरेस्ट व्हायला पाहिजे। त्याची प्रॉपर्टी त्याचे प्रशासन नेमणूक व्हायला पाहिजे कॉर्पोरेशनमध्ये आणि मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आणि आझम कॅम्पसमध्ये प्रशासन नोंदणी व्हायला पाहिजे। याला इमिडिएटली अरेस्ट व्हायला पाहिजे आणि याचा पासपोर्ट जप्त करून त्याची चौकशी करावं, ही आमची मागणी आहे। अदरवाईज नाही झाली तर मी अमरण उपोषणाला बसणार आहे।